पुढची बातमी, भारतीय नौदलानं बनवलेलं INSV कौंडिण्य हे जहाज 17 दिवसांची खडतर सागरी प्रवासानंतर ओमानमध्ये अखेर दाखल झालं। अजिंठा लेण्यांमधील एका चित्रावरून साकारण्यात आलेल्या या जहाजात कोणतंही इंजिन नाहीये। केवळ कापडी शिडाच्या आणि वाऱ्याच्या प्रवाहासोबत जहाजानं ओमानपर्यंतचा प्रवास केलाय। बोट उभारण्यापासून ही मोहीम यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता, चला जाणून घेऊया। भारताच्या समृद्ध आणि प्रगत सागरी वारशाचं जिवंत प्रतीक INSV कौंडिण्य या ऐतिहासिक जहाजानं ओमानच्या मस्कत बंदरापर्यंतचा प्रवास पूर्ण केलाय। INSV कौंडिण्य जहाजानं 19 डिसेंबरला सुरतमधील पोरबंदर इथून प्रवासाला सुरुवात केली होती। 17 दिवसांच्या खडतर आणि रोमांचक प्रवासानंतर हे जहाज मस्कतमध्ये दाखल झालं। जहाज मस्कत बंदरावर पोहोचल्यानंतर त्याला सलामी देण्यात आली। भारतीय नौदल आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबवण्यात आली होती। Recall the history, the heritage and the power of India in the maritime sector। तो आज मैं सारे क्रू मेंबर्स को विशेष रूप से धन्यवाद देता हूं। उन्होंने बड़े साहसिक ढंग से इस यात्रा को पूरा किया और भारत का नाम रोशन किया। INSV कौंडिण्य ची रचना अजिंठा लेण्यांमधील 5व्या शतकातील एका चित्रावर आधारित आहे। या जहाजाचं नामकरण महान भारतीय खलाशी कौंडिण्य यांच्या नावावर करण्यात आलंय। गोव्यातील एका कंपनीनं सुमारे 2000 वर्षांपूर्वीच्या टाका पद्धतीचा वापर करून जहाजाची निर्मिती केली आहे। लाकडी फळ्यांपासून बनवलेलं हे जहाज नारळाच्या तंतूंनी शिवलंय। यात कुठेही खिळ्यांचा वापर करण्यात आलेला नाही। जहाजात ना इंजिन आहे ना GPS प्रणाली। यात चौकोनी सुती शीड आणि पॅडल लावलेलं आहे। पूर्णपणे वाऱ्याच्या मदतीनं कापडी शिडानं हे जहाज चालतं। स्वदेशी बनावटीच्या या जहाजाच्या शिडांवर गंडभेरुंड आणि सूर्याचं प्रतीक आहे। पुढच्या बाजूला सिंह यालीची आकृती कोरलेली आहे, तर डेकवर हडप्पा शैलीचा प्रतिकात्मक दगडाचा नांगर बसवण्यात आलाय। हे सर्व घटक प्राचीन भारतीय सागरी परंपरा दर्शवतात। या मोहिमेचा अनुभव आमच्यासाठी पूर्णपणे वेगळा होता। नौसैनिक वास्तुकलेच्या दृष्टीनं ही खूप मोठी मोहीम होती। भारतीय नौसेना एअरक्राफ्ट कॅरियर पासून सबमरीन पर्यंत उत्कृष्ट लढाऊ जहाजाची निर्मिती करतं, पण असं जहाज बनवणं अवघड होतं। यात केवळ अजिंठा लेणीमधील एक चित्र होतं, कोणतीही ब्लूप्रिंट नव्हती। जहाजाच्या आकाराची कोणतीच माहिती नव्हती, त्यामुळे पेंटिंगच्या आधारे आम्ही या जहाजाचा अभ्यास करून निर्मिती केली। 2 वर्षांपूर्वी ओमानचे सुलतान भारत भेटीवर आले होते, तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्यासोबत या मोहिमेची घोषणा करण्यात आली आणि आज भारतीय बनावटीचं हे पारंपरिक व्यापारी जहाज मस्कतमध्ये पोहोचलं। त्यामुळे ओमानमधील सरकारनंही आनंद व्यक्त केलाय। इथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांनी देखील मोहिमेचं कौतुक केलंय। नहीं, बिकॉज अभी तो एवरीबडी वांट्स वेरी सून। अभी आई एम टॉकिंग अबाउट माय ओन चाइल्ड हु लिव्ड इन अमेरिका। वो आती है तो यहाँ कहती है यहाँ सब ठीक नहीं है। क्यों? तो इंटरनेट की स्पीड है वहाँ 100 है, आपके पास 50 है। अभी ऐसी हालत में कहाँ तुम सोचोगे कि वो ऐसी शिप में यहाँ आए और वापस ऐसा करे, मिलना बहुत मुश्किल है। बट एनीवे वी आर सो हैप्पी एंड वी आर पार्ट ऑफ इट एंड वी हैव टोल्ड द कम्युनिटी whatever we can do to enhance the community's reputation। मोदी साहब जब भी हमने यही कहा जब आए थे कि what can we do to help you to fulfill your dream। हम लोग ने एम्बेसी के साथ बात करके बोले कि भाई हम लोग को स्वागत करने का है। वी हैव टू डू इट ऑल द स्वागत फॉर द INSV कौंडिण्य। एंड यू नो हम लोग भी यहाँ से मेरे फैमिली में यहाँ से हम लोग मांडवी गए थे बाय बोट। ही मोहीम भारत आणि ओमान यांच्यातील 5000 वर्षांहून अधिक जुन्या व्यापारी संबंधांना उजाळा देणारी ठरली। सिंधू संस्कृतीच्या कालखंडापासून भारत आणि ओमानचे व्यापारी संबंध आहेत। पुरातत्वीय उत्खननातून या व्यापारी संबंधांचे पुरावे मिळाले। याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ओमानसोबत व्यापारी संबंध जोपासले गेले। 16व्या आणि 17व्या शतकात ओमानमधील मस्कत हे अरबी समुद्रातील एक प्रमुख व्यापारी केंद्र होतं। कोकण, सुरत, गोवा आणि मलबार या मार्गांवर व्यापारी जहाजं सतत फिरायची। मराठ्यांची व्यापारी जहाजं कोकणातील बंदरांमधून मस्कतला जायची। काही ऐतिहासिक नोंदींनुसार मराठा प्रशासनाचा थेट मस्कतमधील प्रशासनाशी संपर्क होता। शिवाजी महाराजांच्या धोरणात लुटालूट नव्हती, शिवाय इंग्रज पोर्तुगीजांपासून मराठ्यांचं संरक्षण मिळत होतं। त्यामुळे मस्कतमधील व्यापाऱ्यांचा मराठा साम्राज्यावर जास्त विश्वास होता।
अशा या भारत आणि ओमानच्या समृद्ध व्यापारी इतिहासाचं प्रतीक असलेलं INSV कौंडिण्य हे जहाज पोरबंदरहून मस्कतच्या बंदरात दाखल झालंय. त्यामुळे सागरी मोहीम लक्षणीय ठरलीय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.